हॅलो. आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 स्टँडर्ड 3 लेसन नंबर 4 अवर ग्रीन फ्रेंड्स. आपले ग्रीन फ्रेंड्स कोणते कोणते आहेत ते सगळं आपण छान ह्यात बघणार आहोत. ओके. व्हॉट डू यू सी इन द फॉलोइंग पिक्चर. या पिक्चरमध्ये, या चित्रामध्ये तुम्ही काय काय बघताय सांगा बरं मला. 2 trees, crows, butterfly, ox, dog, goat, hen, chick, cat, cow हे आपण बघतोय. ठीक आहे. आता आपण एक तुम्हाला छान मी व्हिडिओ पाठवेल ज्यामध्ये डॉग्स, 1 dog and many dogs, 1 many animals सांगेन मी. ओके. आणि त्यांचं शेल्टर म्हणजे ते कुठे राहतात तेही सांगेल. नक्की बघा. विच ॲनिमल्स अँड प्लांट्स डू यू सी अराउंड यू. राईट देअर नेम्स. तुमच्या आजूबाजूला तुम्ही कोणते ॲनिमल्स, प्राणी पाहता आणि कोणती झाडं पाहता बरं. सगळी झाडं सारखी असतात का, सेम उंचीची असतात का, सेम रंगाची त्याची पानं सारखी दिसणारी असतात का नाही. मग ती कोणती कोणती असतात त्यांचं तुम्हाला इथे नावं लिहायचे. फर्स्ट लाईनमध्ये तुम्ही सगळे ॲनिमल्स लिहा जे तुमच्या अराउंड तुम्हाला दिसतात आणि सेकंड लाईनमध्ये प्लांट्स लिहा. ओके. नेक्स्ट. देर आर ट्रीज, बर्ड्स, ॲनिमल्स, fields, houses, roads, vehicles, mountains, lakes, dams, water, soil, stones and air around us. आपल्या बुकचं नेमच आहे द वर्ल्ड अराउंड अस. आपल्या आजूबाजूला आपल्याला काय काय बघायला मिळतं. ट्रीज, बर्ड्स, ॲनिमल्स हे सगळं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतं. त्याच्याबरोबरच काय दिसतं, एअर. एअर म्हणजे हवा दिसते का, नाही, पण आपण तिला फील करू शकतो. हवेची झुळूक आली तर तुम्हाला समजते. करेक्ट. ऑल ऑफ दीज टुगेदर मेक अप अवर सराउंडिंग्स. आपलं सराउंडिंग म्हणजे आपला सभोवताल ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असतो. या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये असतात त्याला आपण आपलं सराउंडिंग म्हणतो. इन अवर होम्स, कोर्टयार्ड्स अँड सराउंडिंग एरियाज देर आर मेनी कंपोनंट्स. आपल्या घराभोवती, आपल्या मागच्या अंगणामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. आउट ऑफ देम सम आर लिव्हिंग अँड सम आर नॉन लिव्हिंग. त्यापैकी काही काय असतात. लिव्हिंग म्हणजे सजीव, हा नवीन शब्द आहे बघा. लिव्हिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जे सजीव नसतात ते. कंपोनंट्स अराउंड अस लिव्हिंग असतात आणि नॉन लिव्हिंग असतात. आता लिव्हिंग म्हणजे काय ते बघू आपण. दे नीड फूड, एअर अँड वॉटर. ज्या लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना काय हवी असतं, अन्न, हवा आणि पाणी. दे ग्रो ओव्हर टाइम. ते कालांतराने मोठे मोठे होत जातात, वाढत जातात. दे डू मूवमेंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. दे डू मूवमेंट म्हणजे ते हालचाल करतात. लिव्हिंग थिंग्स जे असतात ते हालचाल करतात. दे गिव्ह बर्थ टू यंग वन्स म्हणजे त्यांना बाळ होतं. त्यांना नवीन, आता जसं गाय असते, गाईला छोटंसं वासरू होतं. कुत्रा असतो, त्याला छोटंसं पपी होतं. आपण ह्युमन्स आहेत तर आपल्याला काय होतं, बेबीज, ते आपले यंग वन्स आहेत. दे रिस्पॉन्ड टू देअर सराउंडिंग इव्हेंट्स ऑन देअर ओन. त्यांच्या आजूबाजूला ज्या कुठल्याही गोष्टी होतात त्यांना ते स्वतः काय करतात, रिस्पॉन्ड करतात म्हणजे रिॲक्ट करतात त्याच्यावरती. आता सपोज वारं जोरात आलं तर पक्षी काय करतात, झाडावरती जाऊन बसतात. त्यांना कोणी सांगतं का की जावा झाडावर जाऊन बसा, नाही. तसं लिव्हिंग थिंग्स काय करतात, आपल्या सराउंडिंगच्या इव्हेंट्सला रिस्पॉन्ड करतात. हे झालं लिव्हिंग थिंग्सचं. आता आपण बघू नॉन लिव्हिंग थिंग्स.
दे डू नॉट नीड फूड, एअर अँड वॉटर. आता हे एकदम अपोजिट आहेत बघा. नॉन लिव्हिंग थिंग्सला पाणी लागत नाही, अन्न लागत नाही, हवा लागत नाही, काहीच लागत नाही. दे डू नॉट ग्रो. लिव्हिंग थिंग्स असतात त्या वाढतात, मोठ्या होतात, पण नॉन लिव्हिंग थिंग्स वाढत नाहीत, मोठ्या होत नाहीत, त्यांचा आकार आहे तसाच राहतो. दे डू नॉट मूव्ह ऑन देअर ओन. ते स्वतः हालचाल करू शकत नाहीत. दे डू नॉट गिव्ह बर्थ टू यंग वन्स. त्यांचे कोणत्याही प्रकारचे बेबीज किंवा ते सेम त्यांच्यासारखा अजून एक क्रिचर, त्यांच्यासारखा अजून एक काही बनवू शकत नाहीत. दे डू नॉट रिस्पॉन्ड टू सराउंडिंग इव्हेंट्स ऑन देअर ओन. ते स्वतः त्यांच्या आजूबाजूला काही झालं तरी त्याला रिॲक्ट करत नाही. आता मला सांगा, जेव्हा समुद्राची मोठी लाट येते त्यावेळेला दगड उठून जातात का दुसरीकडे? नाही. तिथे जर कुठला ॲनिमल असेल तर ते उठून जातात ना दुसरीकडे. करेक्ट. म्हणजे ते स्वतः रिस्पॉन्ड करतात. जे नॉन लिव्हिंग आहेत म्हणजे जर स्टोन असेल तर तो रिॲक्ट करतो का, हलतो का स्वतःचं स्वतः? नाही. प्लांट्स, ॲनिमल्स. आता लिव्हिंग थिंग्समध्ये काय येतं बघा, लिव्हिंग थिंग्समध्ये प्लांट्स सुद्धा येतात आणि ॲनिमल्स सुद्धा येतात. प्लांट्स का बरं येतात आणि ॲनिमल्स का येतात त्याचे आपण रिझन बघूया. कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑन देअर ओन. आता आपण काय बघितलं की नॉन लिव्हिंग थिंग ते स्वतःच्या स्वतः हलत नाहीत जागेवरनं, तर प्लांट्स हलतात का? नाही. पण दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न बनवतात, ते मोठे होतात. त्यांना सपोज एखाद्या झाडाला आपण पाणी नाही दिलं तर ते मोठं होऊ शकेल का? नाही. त्याला चांगली हवा नाही मिळाली तर ते मोठं होईल का? नाही. आणि ते हळूहळू मोठं होत जातं. त्यामुळे काय आहे, प्लांट हे लिव्हिंग थिंग आहे. आणि झाडाची आपण एक फांदी काढली तर त्याच्यापासून दुसरं झाड बनतं की नाही? म्हणजे ते जवळपास दुसऱ्या त्यांच्या यंग वन्सला बर्थ देतं, वाढतं. करेक्ट. ॲनिमल्स काय करतात बरं? ॲनिमल्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑन देअर ओन. ते स्वतः एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जातात, म्हणजे ते लिव्हिंग थिंग झाले. करेक्ट. कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न बनवू शकत नाही, पण त्यांना जगण्यासाठी दे नीड फूड, एअर अँड वॉटर. आणि ते हळूहळू ॲनिमल्स काय होतात, ग्रो होत राहतात, स्वतः मुवमेंट करतात. आपल्यासारख्याच एखाद्या पिल्लाला ते जन्म देतात आणि आजूबाजूला जे काही इव्हेंट्स होतात त्यांना ते रिस्पॉन्ड सुद्धा करतात. म्हणून ॲनिमल्स अँड प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. बरं, आता आपल्याला काहीतरी बघायचं आहे पुढे. थिंक, विचार करायचा आहे तुम्हाला. व्हेकल्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर ऑन द रोड. आर व्हेकल्स लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? मला सांगा, गाड्या स्वतः हलतात का एका जागेवरून दुसऱ्या जागेवर? गाड्या हलतात. आपण काय म्हणलंय, जे मूवमेंट ज्यांची होते ते लिव्हिंग थिंग्स आहेत. पण स्वतः गाड्या हलतात का? नाही. आपल्याला गाड्या चालवाव्या लागतात. त्यामुळे त्या लिव्हिंग थिंग आहेत का? नो. सो व्हेकल्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. फायर स्प्रेड. इज फायर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? आता आपण काय म्हटलंय, ग्रो ओव्हर टाइम. लिव्हिंग थिंग्स ग्रो होतात, पण फायर म्हणजे आग ही लिव्हिंग थिंग आहे का? नाही. फायर ही आपण लावतो, आग ही आपण लावतो किंवा आपोआप लागते. फायर ही लिव्हिंग थिंग नाही. फायर इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आता पुढे बघू आपण. नेचर वॉक. हे तुम्हाला लिहायचं आहे स्वतःच्या बुद्धीने, स्वतः जे काही ऑब्झर्वेशन कराल त्यांनी. ऑब्झर्व द प्लांट्स in your surrounding and note down their information in the table below. तुम्हाला आजूबाजूला फिरताना बघायचं आहे, तुम्ही गार्डनमध्ये फिरायला जाल तेव्हा बघायचं आहे. सिरियल नंबर इथे तुम्हाला 1, 2, 3, 4 असं लिहायचं आहे.
नेम ऑफ द प्लांट. आपले आई बाबा ताई दादा कुणाची मदत घ्यायची आणि समजून घ्यायचं आहे की वेगवेगळ्या प्लांट्सची नावं काय आहेत ती इथे लिहून घ्यायची. कलर अँड शेप ऑफ फ्लावर्स. आता तुम्ही एखादं झाड बघितलं तर त्या झाडाचा आकार कसा होता, कलर रंग कसा होता, त्याचे फ्लावर्स कसे होते ते लिहायचं आहे तुम्हाला इथे. कलर ऑफ फ्रुट्स. त्यांना फुलं येतात, फळं येतात का, प्रत्येक झाडाला फळं येतात का, नाही. तर ज्या झाडांना फळं येतात त्या झाडांच्या फळांचा रंग कोणता आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. कलर अँड शेप ऑफ लीव्स. लीव्स म्हणजे पानं. प्रत्येक झाडाची पानं सारखी असतात का, नाही. काही झाडाची पानं येल्लो असतात, काही झाडांची पानं पर्पल असतात. आपण इथे काय लिहायचं आहे, जे काही तुम्ही प्लांट लिहाल त्या प्लांटच्या लीव्सचा पानांचा रंग कोणता आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. समजलं? नेक्स्ट, plants cannot move from one place to another place. However, they grow and new saplings are produced from their seeds and branches. Therefore, we call plants living. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्लांट्सला लिव्हिंग का म्हणतात, सजीव का म्हणतात, कारण की ते जरी एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर गेले नाहीत तरी त्यांच्यापासून एक नवीन झाड तयार होतं, त्यांच्या बियांपासून त्यांच्या फांद्यांपासून नवीन झाड तयार होतं. त्यामुळे झाडांना काय म्हटलं जातं, लिव्हिंग. नेक्स्ट, आता बघा आपल्यासाठी एक पझल आहे इथे. सॉल्व द पझल. फाइंड द नेम्स ऑफ प्लांट्स इन द वर्ड ग्रिड बिलो अँड बॉक्स देम. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या झाडांची नावं दिलेली आहेत जी हिडन आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. आणि जसं एक दिलं इथे PEEPAL म्हणजे पीपल, पिंपळ, पिंपळाच्या झाडाचं नाव दिलंय. तसं अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या झाडांची नावं दिसत आहेत ती तुम्हाला बघायची आहेत. शोधा बरं. बघा इथे तुम्हाला दिसतंय का, MANGO, मँगो. मँगो म्हणजे आंब्याचं झाड. नेक्स्ट, BANYAN, बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. बघा इथे दिसतंय ना, याला म्हणतात बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. अजून कोणतं दिसतंय बरं, लेमन. लेमन म्हणजे लिंबू, लिंबाचं झाड. अजून कोणतं सापडलं का तुम्हाला, जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे काय माहितीये का बरं तुम्हाला, जॅकफ्रूट म्हणजे फणस, फणसाचं झाड. समजलं सगळ्यांना? अजून तुम्हाला यात अजून कुठले नावं सापडले तर मला कमेंट करा बरं. चला पुढे आपण बघू तोवर. टेक सीड्स लाईक मूग, कोरिएंडर, mustard or wheat. Plant these seeds in moist soil and observe them daily. Write down what changes you saw. आता तुम्हाला काय करायचंय, आईला सांगायचं मुगाची डाळ, कोरिएंडर म्हणजे धणे, मस्टर्ड म्हणजे मोहरी आणि व्हीट म्हणजे गहू, हे तुम्हाला थोडे थोडे घ्यायचे आणि छोट्याशा डब्यामध्ये माती घ्यायची आहे जी मॉइस्ट असली पाहिजे, म्हणजे थोडी मऊसूद असली पाहिजे, आणि त्याच्यात ते लावायचे आणि त्यांना रोज बघायचे आणि काय काय चेंजेस तुम्हाला दिसतात ते सांगायचं आहे. त्यांना रोज थोडंसं पाणी घालायचं चमचाभर आणि सांगायचं काय होतं ते. ठीक आहे, लेट अस अंडरस्टँड. आता बघा हे एक प्लांट आहे बरोबर. प्लांटला कुठले कुठले पार्ट्स असतात, which parts are there to the plant? रूट. रूट म्हणजे मुळं. त्यानंतर स्टेम. स्टेम म्हणजे खोड. फ्लावर. फ्लावर म्हणजे फूल. लीव्स म्हणजे पानं. फ्रूट म्हणजे फळं. हे सगळे एका प्लांटचे पार्ट्स झाले. दीज आर पार्ट्स ऑफ प्लांट्स. You have body parts like hands,
लेग्स, नोज अँड आईज. आपल्याला कोणते कोणते अवयव असतात बरं? हँड, हात, पाय, नाक, डोळे हे आपले अवयव असतात. तसंच सिमिलरली प्लांट्स ऑल्सो हॅव पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ, फ्लावर अँड फ्रूट. तसंच प्लांट्सला कोणत्या ॲनिमल्स असतात आपण इथे बघितले. अजून बघूयात आपण. फ्लावरला कोणते कोणते असतात? स्टॉक अँड पेटल. करेक्ट. हे देठ असतं त्याला स्टॉक म्हणतात आणि पेटल म्हणजे पाकळ्या. तसंच लीव्सला काय असतं? स्टॉक म्हणजे सेम ज्याने ते पकडलं जातं लीव ते. वेन्स म्हणजे छोट्या छोट्या रेषा दिसतात बघा तुम्हाला पानांवरती, त्यांना वेन्स म्हणतात. आणि एज म्हणजे कडा, शेवटचं टोक पानाचं, ते म्हणजे एज. ओके. नेक्स्ट ऑब्झर्व करायचे तुम्हाला. इथे तुम्हाला काही प्लांट्स दाखवलेत. आता प्रत्येक प्लांट कसं वेगळं असतं ते बघूयात आपण इथे. ट्री, हे बनियन ट्री आहे. ओके. हिबिस्कसला काय म्हणतात? श्रब, कारण ते छोटं रोप आहे, झुडूप आहे. बेसिल हे काय आहे? हर्ब आहे. तुम्हाला बेसिल नसेल माहीत तर तुम्हाला तुळस माहीत असेल, ते एक छोटं रोप आहे. जुई इज अ क्लाइंबर म्हणजे वेल. क्रिपर याला काय म्हणतात? वेल. जॅकफ्रूट, मँगो. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट फ्लावर, पळसाला काय म्हणतात? फ्लेम ऑफ द फॉरेस्ट फ्लावर. गोल्डन शावर फ्लावर, भाव्याचं जे फुल असतं त्याला काय म्हणतात? गोल्डन शावर फ्लावर. रूट्स ऑफ टॅमरिंड. अरे आपल्याला इथे एक दिसलं नाही बघा, तुम्हाला दाखवते. टॅमरिंड सुद्धा आहे आपल्याला इथे दिलेलं. टॅमरिंड म्हणजे काय माहितीये तुम्हाला? टॅमरिंड म्हणजे चिंच. इथे रूट्स आहेत बघा, चिंचेच्या झाडाचे असे रूट्स पसरलेले असतात. रूट्स ऑफ ग्रासचे लिव्स मोठे असतात का? नाही, छोटे. गवताचे किती असतात? छोटे असतात. पण ते टॅमरिंड मोठ्या झाडाची मुळं सुद्धा कशी असतात? मोठी असतात. पीपल लीफ, रोज लीफ. पिंपळाच्या झाडाचं पान आणि रोज म्हणजे गुलाबाच्या झाडाचं पान हे सेम असतं का? नाही. रोज लीफ छोटं असतं, पीपल लीफ मोठं असतं. तर हा डिफरन्स आहे. तर प्रत्येक ट्री हे वेगळं आहे, फ्रूट्स वेगळे आहेत, फ्लावर्स वेगळे आहेत, टाइप्स ऑफ रूट्स आर डिफरंट, अँड ऑल्सो अलॉंग विथ दॅट शेप ऑफ लीव्स आर ऑल्सो डिफरंट. Now let us understand. Each tree can be identified separately by its root, stem, leaf, fruit and flower. हर ट्री प्रत्येक झाडाला आपण प्रत्येक झाडाचं रूट म्हणजे मुळं, खोड, पान, फूल आणि फळं ही वेगवेगळी आहेत. ट्रीज, plants with their great height and strong hard stem म्हणजे trunk म्हणजे खोड, are called trees. ज्यांची हाईट जास्त असते, जी खूप स्ट्रॉंग असतात, ज्यांचे खोड खूप मजबूत असतात, त्यांना आपण काय म्हणतो? ट्रीज. एक्झाम्पल मँगो, टॅमरिंड म्हणजे मी मगाशी सांगितलं कुठलं झाड? चिंचेचं. बनियान म्हणजे वडाचं झाड. पीपळ म्हणजे पिंपळाचं झाड. जांभळाचं झाड. फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणजे पळस. इंडियन कोरल ट्री, पंगारा, रेड सिल्क, कॉटन ट्री, काटेसवार, कोकोनट अँड नीम एक्सेट्रा. ही सगळी काय आहेत? झाडं आहेत, कारण ह्यांचे खोड कसे आहेत? स्ट्रॉंग. स्टेम कसे आहेत? स्ट्रॉंग. हाईट कशी आहे? मोठी आहे. त्यामुळे श्रब, आता हे जे आपण बघितले ना, ट्री, श्रब, हर्ब, क्लाइंबर, हे कशाला आणि का म्हणतात ते आपण बघतोय. ट्रीज आपण बघितले, आता बघू श्रब. श्रब म्हणजे काय? प्लांट विथ लेस हाईट
इज कॉल्ड श्रब. ज्यांची उंची लहान असते त्यांना आपण काय म्हणतो? श्रब. श्रब आर शॉर्ट दॅन ट्रीज बट दे possess हार्ड अँड स्ट्रॉंग स्टेम. जरी श्रबची उंची छोटी असली तरी त्यांचे जे स्टेम आहेत म्हणजे खोड आहेत ते नेहमी कसे असतात? हार्ड आणि स्ट्रॉंग असतात. एक्झाम्पल रोज, कॅरेंडाज म्हणजे करवंद, हिबिस्कस, 5 लीव्ह चेस्ट ट्री, निर्गुंडी अँड क्राउन फ्लावर, रुई एक्सेट्रा. हे सगळ्यांचं काय असतं? हाईट छोटी असते पण त्यांचे खोड स्ट्रॉंग असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? श्रब. आपण झाडांचे प्रकारही बघतोय आणि त्याचे एक्झाम्पल्स सुद्धा बघतोय. हर्ब्स. हर्ब्स आर शॉर्टर दॅन श्रब्स अँड हॅव डेलिकेट स्टेम. म्हणजे बघा हर्ब्स म्हणजे काय असतात? श्रबपेक्षा लहान, उंचीनं लहान. एक्झाम्पल ग्रास, बेसिल, टच मी नॉट. टच मी नॉट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? टच मी नॉट म्हणजे लाजाळूचं झाड. लाजाळूचं झाड माहिती आहे ना? आपण त्याला टच केलं की काय होतं? त्याची पानं कोमेजून जातात आणि परत थोड्या वेळाने ती फुलतात. पेरिविंकल, 4 o'clock, गुलबक्षी, कोट बटन, एकार्डनी, पंक्चर वाईन, सतारा, गोखारू एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत? हर्ब्स. हे कसे असतात? उंचीनेही छोटे असतात आणि ह्यांचं स्टेम म्हणजे खोड स्ट्रॉंग नसतं. त्यांचे खोड लगेच तुटू शकतात किंवा वारा आलं की लगेच झुकू शकतात. याचे तुम्हाला पिक्चर्स सुद्धा दिलेत बघा. नेक्स्ट क्लाइंबर्स. प्लांट्स दॅट हॅव डेलिकेट, फ्लेक्झिबल, सॉफ्ट स्टेम आर कॉल्ड क्लाइंबर्स. जे कसे असतात? अगदीच फ्लेक्झिबल असतात, त्यांचे स्टेम अगदीच नाजूक असतात, त्यांना आपण काय म्हणतो? क्लाइंबर्स. म्हणजे वेल. वेल माहिती आहे ना तुम्हाला? स्वतःचे स्वतः उभे राहू शकतात का? वेल नाही. हे हर्ब्स तरी स्वतःचे स्वतः उभे राहू शकतात पण क्लाइंबर्सला, वेलांना नेहमी कुठल्या तरी आधाराची गरज असते. सम ऑफ देम ग्रो विथ सपोर्ट लाईक स्टेक, वॉल ऑर ट्रीज. बघा मी सांगितलं ना त्यांना सपोर्ट लागतो. कशाचा? एखाद्या काठीचा, एखाद्या भिंतीचा किंवा एखाद्या दुसऱ्या झाडाचा सपोर्ट घेऊन ते मोठे होतात. एक्झाम्पल जुई, जाई, गोकर्ण, ट्वाईन अराउंड द सपोर्ट. ते त्यांच्या सपोर्टच्या भोवती गोल गोल वेळखा घातलेला असतो त्यांनी. क्लाइंबर्स लाईक पीज, ग्रेप्स अँड कुकुंबर्स हॅव tendrils to grow with the support. Some climbers grow along the ground are called as creepers. आता बघा क्लाइंबर्स आणि क्रीपर्स या दोन्ही मधला फरक सांगितला इथे. क्रीपर्स काय असतात? क्रीपर्स हे जमिनीवरतीच मोठे होतात. एक्झाम्पल पंपकिन, वॉटरमेलन, मस्कमेलन, स्ट्रॉबेरी. आता मला सांगा जर पंपकिन म्हणजे भोपळ्याचं झाड, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, मस्कमेलन म्हणजे खरबूज आणि स्ट्रॉबेरी हे जर वेलीने उभे राहिले, वॉलचा त्यांनी सपोर्ट घेतला तर यांच्या वजनामुळे ते झाड तुटू शकतं की नाही? म्हणून त्यांना म्हणतात क्रीपर्स, जे जमिनीवरतीच वाढतात. आणि जे दुसऱ्याचा सपोर्ट घेतात एखाद्या स्टेक, वॉल किंवा ट्रीचा त्यांना काय म्हणतात? क्लाइंबर्स. करेक्ट. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत आणि त्यांचे पिक्चर्स पण दाखवले आहेत. हे जुई वाईन आहे म्हणजे जुईचा वेल आहे. हा सपोर्टनीच मोठा होतो, सपोर्टनीच वाढतो. त्याच्यानंतर कुकुंबर वाईन. कुकुंबर म्हणजे काकडीचा वेल. काकडीचा वेल क्लाइम्स विथ द हेल्प ऑफ टेंड्रिल्स म्हणजे सपोर्टनी वाढतो तो. वॉटरमेलन वाईन. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. कलिंगड हे स्प्रेड ऑन द ग्राउंड, ते जमिनीवरतीच पसरतं.
Observe different plant in surroundings with the help of your parents, teachers and complete the table given below. One example is given in the table. आता बघा या टेबलमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला तक्त्यामध्ये. मँगो ट्री, श्रब कोणता आहे, हर्ब कोणता आहे आणि क्लाइंबर. तसंच तुम्हाला बाहेर जायचं आहे तुमच्या आईबाबांबरोबर, टीचर्स बरोबर आणि हा तुमचा पूर्ण तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता तुम्हाला समजलं आहे ट्री म्हणजे काय, ज्यांचं खोड स्ट्रॉंग असतं, जे उंचीला मोठे असतात. श्रब म्हणजे काय, उंचीला लहान असतात पण त्यांचे स्टेम जे असतात ते स्ट्रॉंग असतात. हर्ब्स हे श्रबसारखेच उंचीला लहान असतात पण यांचे स्टेम कसे असतात, वीक असतात. इतके वीक की ते स्वतःचे स्वतः उभे राहू शकतात पण एखादं वारं आलं, वादळ आलं तर ते तुटून जातात. क्लाइंबर म्हणजे वेल. तर कोणते कोणते वेल आहेत, कोणते हर्ब, श्रब, ट्री आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. ओके, मी तुम्हाला हे नंतर ॲट द एंड ऑफ द टॉपिक मी तुम्हाला हे सगळे जे चार्ट्स आहेत ते राईट करून प्रोव्हाइड करणार आहे, ते तुम्ही लास्टला बघू शकता. सम प्लांट्स हॅव ओनली वन लीफ ऑन देअर स्टॉक, while some plants have many small leaflets on their stalk. स्टॉक म्हणजे देठ. प्रत्येक झाडाचा प्रकार वेगळा असतो. लीफ ऑफ ग्वावा, ग्वावा म्हणजे काय, पेरू, पेरूचं हे पान आहे. आणि लीफ ऑफ टॅमरिंड, टॅमरिंड म्हणजे चिंचाचं झाड, चिंच. तर चिंचांची पानं ही कशी असतात, ही एकसारखी असतात का, नाही, याला अगदी छोटी छोटी छोटी, त्यांच्या देठांना अजून छोटी 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 पानं असतात. आणि काय असतात की एकाच देठाला एक पान मोठं असतं. Some plants have only one flower on their stalk, while some plants have a bunch of flowers. Bunch of flowers म्हणजे फुलांचा मोठा गुच्छा. Some flowers have fragrance while some do not have fragrance. Fragrance म्हणजे सुगंध. प्रत्येक फुलाला सुगंध असतो का, नाही. काही फुलांना सुगंध असतो, काहींना नसतो. काही देठाला एकच फूल येतं तर काही बंचमध्ये येतात. लोटस फ्लावर, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, लोटस म्हणजे कमळ, ही एकाच स्टॉकला एकच येतात. पण रंगून क्रीपर आणि क्राऊन फ्लावर, रुई आणि मधुमालती हे कसे येतात, बंचनी येतात. ऑब्झर्व द प्लांट अराउंड यू. विथ द हेल्प ऑफ युअर पेरेंट्स और टीचर complete the table given below. Draw picture of the plants you observe. आता ह्यात तुम्हाला काय करायचं या टेबलमध्ये, सिंगल लीफ ज्यांना असतं, ज्यांच्या स्टॉकला, ती इथे लिहायचं आहे. ज्यांना सिंगल फ्लॉवर असतं स्टॉकला, ती इथे लिहायचं आहे. मेनी लिव्स ऑन द स्टॉक, ज्यांच्या स्टॉकला खूप जास्त पानं असतात, जसं की टॅमरिंड. तशी अजून कोणती आहे, टच मी नॉट म्हणजे मी मग अशी काय सांगितलं, लाजाळूचं झाड, ते अजून इथे एक्झाम्पल लिहायचे आहेत. बंच ऑफ फ्लावर्स ऑन द स्टॉक म्हणजे ज्यांच्या स्टॉकला गुच्छामध्ये फुलं येतात भरपूर, त्यांची नावं लिहायची. 1000 पेटल जॅस्मिन म्हणजे हजारी मोगरा. हजारी मोगरा सुद्धा भरपूर येतात एका स्टॉकला. ते साधा मोगरा असतो तो एक येतो. फ्रेग्रन्स फ्लावर म्हणजे ज्या फुलांना सुगंध असतो ती फुलं लिहायची आहेत. आणि फ्लावर्स विदाउट फ्रेग्रन्स, ज्या फुलांना सुगंध नसतो ती फुलं इथे लिहायची. हा टेबल मी तुम्हाला ॲट द एंड लिहिलेला दाखवणार आहे व्हिडिओच्या. लेट्स अंडरस्टँड. प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ एअर, वॉटर अँड सनलाईट. झाड हे स्वतःचं अन्न स्वतः कसं काय बनवतं ते आपण बघणार आहोत. ते अन्न बनवण्यासाठी झाडाला काय काय लागतं, एअर म्हणजे हवा, वॉटर पाणी आणि सनलाईट. ह्या गोष्टी झाडाला स्वतःचं अन्न बनवण्यासाठी गरजेच्या असतात.